उन्हाळ्याची प्रचंड वाढत चाललेली तीव्रता, शेतातील करपत चाललेली पिकं, भीमा नदीचं वरचेवर कमी होणारं पाणी, अशातच पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या केबलवरती चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळं शेतकरी हतबल झाला आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. मागील 2 दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे परिसरातील नदीकाठच्या तब्बल 15 शेतकऱ्यांच्या 3.5 लाखाहून अधिक किमतीच्या लाईटच्या केबलची चोरी झाली आहे. रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंतच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित होता आणि इलेक्ट्रिक मोटारी बंद होत्या, अशा शेतकऱ्यांच्या केबल चोरी करून त्या नदी काठावरती एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाळून त्यातील तारा काढून नेण्याचा भयंकर प्रकार गुरसाळे परिसरामध्ये घडला आहे. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणचे विद्यमान सरपंच दीपक शिंदे, माजी सरपंच रविकांत कोळेकर, सदाशिव दिगंबर जाधव, प्रभाकर ज्ञानेश्वर पाटील, अरुण शिरतोडे, तसेच सिद्धेश्वर शिरतोडे, रामचंद्र शिरतोडे, चंद्रकांत आबा शिरतोडे, बंडू रामचंद्र शिरतोडे, अनिल शिरतोडे, तसेच शरद शिरतोडे, संतोष ढोणे, सीताराम गायकवाड आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या इलेक्ट्रिक केबल्स चोरट्यांनी रात्रीतून गायब केले आहेत. तब्बल 3.5 लाखाहून अधिक किमतीचा हा केबलचा माल चोरट्यांनी नदीकाठावरच रात्री एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाळून त्याच्या तारा काढून नेल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांना तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ तुम्ही अर्ज द्या, आम्ही चौकशी करतो आणि नंतर गुन्हा दाखल करून घेतो असे सांगितले. मात्र गेल्या 2 दिवसामध्ये याबाबत पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं शेतकरी निराश झालेले आहेत. आता उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये शेतातील पिकं जगवण्यासाठी हजारो रुपये किमतीच्या केबल शेतकऱ्यांना स्वतः खरेदी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यापूर्वी देखील मागील 3 महिन्यापूर्वी या परिसरामध्ये इलेक्ट्रिक मोटारी चोरीचा मोठा गुन्हा घडलेला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आता झाल्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.